हो 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 दे त्यांचं. अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून सदस्य महोदय प्रश्न मांडत असतात. लक्षवेधी अत्यंत प्रभावी आयुध आहे आणि मी गेले 8 दिवस आपल्याकडे विनंती करतोय आमची एक लक्षवेधी घ्या, परंतु रोज 3च लक्षवेधी घ्यायचं कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलंय असं आम्हाला कळालं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 10 दिवसामध्ये जवळपास 150 लक्षवेधी झालेले आहेत. आता 6वा दिवस आहे. आज पहिला दिवस जरी सोडला तरी आता 3-3 म्हणलं तर 18 पण लक्षवेधी झालेले नाहीत. आणखी 10-12 दिवस 15 दिवस काम चाललं तर 50च्या वर लक्षवेधी जात नाहीत. एका बाजूला सगळे सदस्य प्रयत्न करतायत की आमच्या मतदारसंघातले प्रश्न सभागृहात आले पाहिजेत, त्याची सोडवणूक झाली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आमची लक्षवेधीच लागत नाही. मला तुम्हाला विनंती करायची आहे, हे जे सगळं चालू आहे, अगोदर 3 आठवडा अधिवेशन घेतलं का 4 आठवडा करा. आता 4 आठवडा घेतलं तर कामकाज करू नका, अशी दुटप्पी भूमिका जरी कोणी घेत असेल तर त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. आम्ही जरी कामकाज सल्लागार समितीत नसलो तर आमचं प्रतिनिधित्व करतात ना ही लोक. माझी विनंती आहे तुमच्याकडं की तुम्ही जसं मागं 10-15 लक्षवेधी रोज घेत होता, कारण मागच्या अधिवेशनामध्ये माझ्या 2 लक्षवेधीने एक अर्ध्या तासाची चर्चा लागली. आता 6-7 दिवस झाले तर माझे अजून लक्षवेधी पण नाही, कुठलाच कामकाज नाही झालं. माझी विनंती आहे तुमच्याकडं, हे जे प्रश्न आम्ही मांडणार कुठं? जर 1 महिना अधिवेशन चालल्याच्या नंतर जर आमची लक्षवेधी येणार नसेल, फक्त 50-60 लक्षवेधी येणार असतील तर ह्या सर्व सदस्यांच्या वरती अन्याय होईल. तर आपण आपले अधिकार वापरून या लक्षवेध्या रोजच्या रोज 10-15 घ्याव्यात अशी माझी तुम्हाला विनंती आहे. चला झालं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट. सन्माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर हा जो विषय सुरू झाला आहे, मी काय या विषयामध्ये बोलण्याकरता उभा नव्हतो, परंतु माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ मंत्री बावनकुळे साहेब बोलले म्हणून मी बोलायला उभा राहिलोय. बावनकुळे साहेब, आपण त्या ठिकाणी BSc मध्ये आहात, कामगार सल्लागार समितीमध्ये सुद्धा आपण आहात. आपण इथं आता मत मांडताना असं मांडलं की लक्षवेधी जादा घ्यायला काय आमचा विरोध नाही, परंतु त्या कामकाजाच्या शेवटी कार्यक्रम पत्रिकेमध्ये दाखवण्यात याव्या. याच्यावर आपल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती. पहिली गोष्ट, लक्षवेधी तुम्ही किती घ्या, कशाही घ्या. आज माझ्यासारख्या सदस्याचे, मी मागच्या वेळेला अध्यक्ष महोदय इथं मी म्हटलं होतं की आपण मला एकदा सांगा की आपण लक्षवेधी किती घेतल्या.